मित्रांनो, तर जो तुम्ही कालचा रुटीन पाहिला त्या रुटीनप्रमाणे मी आज पण दुकानात आलो होतो. म्हणजे त्या दुकानात आलो, मग ह्या दुकानात आलो. अशा प्रकारे माझं डेलीचं रुटीन असतं. त्या रुटीननुसारच मी आलो आहे. आज मला व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिलं. मेन म्हणजे मी हेल्मेट घालून नाही आलो, त्यामुळं मोठं ब्लॉगिंग केलं नाही. आणि त्याला मी काल पाहिलं, त्यात काय त्याला माईक पाहिजे. माईकशिवाय मजा नाही यार. माईक असला तर, नाही तर खरखर 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 आवाज येतोय. तर चला, इथनं पुढं दिवसात काय करतोय मी तुम्हाला नक्की दाखवल. चलो. वाव. मित्रांनो, तर आज गुरुवार असल्यामुळं काय झालंय, आज आमच्या इथल्या लाईटीच्या दुरुस्तीचं काम चालू आहे. त्यामुळं काही आज दिवसभर लाईटच नाही आहे. त्यामुळं काही जास्त व्हिडिओ दिवसात शूट करू शकणार नाही आहे. कॅमेराची बॅटरी एकदम कमी राहिली. आता 10:30ला गेली, ते 6:30लाच लाईट येणार आहे असा मेसेज टाकला आहे ह्यांनी, लाईट बोर्डातनं आलेला आहे. त्यामुळं कॅमेरा ऑफ होईल बहुतेक. त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढणार नाही. काढला तर मोबाईलमध्ये काढेल. मोबाईल पण ची बॅटरी कमीच आहे. मित्रांनो, तर हा माझा मित्र आहे अक्षय, शाळेतला. काय म्हणतोय अक्षय? काय नाही, आलो भेटाय तुला. भेटाय आलाय का कामाने आलता? काय नाही, भेटाय आली. कधी जायचंय आता मग? हा, कधी जायचं फिराय जायचंय अजून. त्याला डॉक्युमेंट झाले की जायचंय फिरायला. तरी जानेवारी एंडला, फेब्रुवारीत नाही तर मार्चमध्ये. त्याला अजून काही डॉक्युमेंट काढायचं. 2 महिने टाइम आहे. हा, तुला शुभेच्छा. बरं बरं बरं. तर मित्रांनो, आज आहे 2 जानेवारी. तर दुसरा दिवस आहे वर्षातला. तर आज काय झालं, सकाळी आबा आणि माझे वडील आहेत, आबा आणि भैया, ते दोघं सकाळच आमच्या तिथं घराचं थोडं काम चाललंय, त्यासाठी वीट पाहायला गेले होते. त्यामुळे आबांनी काही डबा आणला नव्हता. तर मी माझा डबा आणला होता. ते म्हणले मी घरी जाईल, पण ते काही घरी गेले नाही. तर मग ते बी थांबले. मग मी माझा डबा आणला होता, तो आबांना दिला. तर त्यांनी म्हणजे तेच सकाळचं म्हणून खाल्लं. आता भैया म्हणला होता की, म्हणजे आबा म्हणले की भैया डबा घेऊन येईल. भैया काय आलेला नाही अजून. तर त्याची डब्याचीच वाट पाहतोय. मेन गोष्ट मला ही सांगायची की लोक मला येडं म्हणतात, येडं. तर मला येडं म्हणलं ना तर मला खूप आनंद होतो. येडं लोक त्यालाच म्हणतात, काय ते त्याच्यात वेगळं करण्याची जुनून असतो. अशा लोकांनाच लोक वेडं म्हणतात. तर माझ्यात आहे बाबा, लोकांनी वेडं म्हणावं इतका आता मी काहीतरी केलंय वेगळं. तर पण वेडं म्हणतात ते ठीक आहे, मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेतो वेडाला. मला राग येत नाही कोणी येडं म्हणलं. माझ्या तोंडावर तर कोण म्हणत नाही, माझी गयचीच म्हणतात. गयची म्हणली की मी हसतो. येडं म्हणलं ना, अरे मी म्हणतो वा वा वा, मला येडंच व्हायचंय. तर ठीक आहे, येडं म्हणतात काय म्हणतात ते ठीक आहे. पण काही लोक गायच्यांना आमच्या, म्हणजे बेसिकली माझ्या आईला नाही वे काही पण चुकीच्या गोष्टी सांगतात. काही लोक नाही वे कधी त्यांनी आपलं गाव सोडलं नाही. गाव काय, हा आपला तालुका पण सोडलेला नाही. पुण्याला ते 2-2 वर्षातनं जातात. तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर पण 2-2 वर्षांनी जातात एकदा. अशी लोक सांगतात की त्यांना, म्हणजे आमच्या आईला बिवून सोडण्याचा प्रयत्न करतात. की म्हणतात ते चायनाला लोकांना कापतात आणि काय होतात आणि हे काय त्यातून गोपसागोपशी काय त्यातून, तिकडं जाऊ नको काय नको काय नको. काल रात्रीचाच विषय, आमच्या आईला एकदम इमोशनल झाली. म्हणे तुला लहानाचा मोठा केला आणि तिकडे गेला मारून टाकलं. काय म्हणलं, मी इतकं फिरून आलोय, मला माहिती आहे. आणि खूप सारे लोक, तुम्हाला पण माहीत नसेल, खूप सारे लोक नाही वे असं सायकली ट्रॅव्हल करतात, चायनातनं ट्रॅव्हल करणारे. आत्ताच माझा एक मित्र आहे जो मला भेटला होता, तो जर्मनीचा होता. तो जिन माझी ओळख इथं झाली होती नेपाळमध्ये. तर त्याच्यानं माझं आम्ही सोशल मीडियावर फॉलो केलं. तो आत्ताच सायकल घेऊन चायनामधनं एंटर केलं. आणि त्याने काय केलं, पण बेसिकली तो थोडा फिरला. मग त्याला चायनामध्ये नव्हतं जास्त फिरायचं, त्याने ट्रेनने गेला. लोक जातात, अजून खूप सारे लोक व्हिडिओ बनवत नाहीत, ते पण जातात. आणि काही लोक व्हिडिओ बनवतात, त्यांचे व्हिडिओ अवेलेबल पण आहेत की ते जाऊ शकतात. एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. पण ज्या लोकांना माहिती नाही आहे काय, ते लोक काय पण करून आमच्या आईला उभा राहतात की काही तुमचं पोर येडं झालंय, काय कळतंय, कुठं बी जातंय, काय कळतंय असं म्हणतात. त्यामुळं तिलाही टेन्शन घेते. तर चला, पण माझं फिक्स झालं आहे मित्रांनो. कुणी काही म्हणलं तर माझा विश्वास आहे की मी माघारी येईल आणि मी पूर्ण अभ्यास करूनच जाणार आहे. असं काही जाणार नाही आहे. तर सगळे डॉक्युमेंट ज्या दिवशी पूर्ण होईल, ते फेब्रुवारीत हो, मार्चमध्ये हो,
पण मी नक्की हॅलो मित्रांनो, तो आमचा भाऊ आशिष भाई डबा घेऊन आलाय, तर आता जेवतोय. त्याच्यामध्ये 900 ml आहे ना, ते स्प्लेंडेड आलाय आणि 1 लिटर मध्ये रेसर आहे. चला डबा घेतलाय, त्याचा तीच रेट आहे काय. जेवतो आता मी. इथं पण दाखवतो, इथं बसतो. बॉक्स जागा नाही, बसायला करायला लागेल जागा. चलो मित्रांनो, तो माझा भाऊ आला इथं दुकानात, त्यामुळे मी जरा चाललोय एका मंदिरात फिरायला. म्हणजे जिथं मी तुम्हाला दाखवतो, जिथनं मला लेह लडाखला जायची इन्स्पिरेशन भेटली होती, म्हणजे त्या मंदिरात जाणं आहे. चार्जिंग लय कमी. चला मित्रांनो, तर आलोय मी आता. हे सुपे गाव आहे तिकडं. तर सुपे गावापासून इथं जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे, 56 म्हणून म्हणतात. त्या मंदिरात आलोय मी. येत राहतो मी मधनं अधनं. डोंगरावर बसलेलं मंदिर आहे, 1 नंबर मंदिर आहे तसं. का हो? हा सीन घेत आहे सीन. हा इथं चांगलं आहे, म्हणजे बसायला चांगलं आहे, निवांत वाटतं, रिलॅक्स. हे पाहू शकता, हे असं मंदिर आहे. 1 नंबर हवा बिवा 1 नंबर चालते इथं. नाथफळा असं पूर्ण डोंगराची रांग आहे, इकडून तिकडून येते ती. ही रांग नाही वे, जे बुलेश्वर मंदिर आहे ना, तिथं जे डोंगर आहे, तो डोंगर इथं कंटिन्यू असा तिकडपर्यंत जातोय. तर चला तुम्हाला आत दाखवतो, मंदिरात दर्शन घेऊया आपण. अतिशय छोटी अशी एंट्रन्स आहे. हे पाहू शकताय, हे शिवलिंग आहे, असं मंदिर आहे. मी दर्शन घेतो. तुम्हाला आता कसं दाखवू मी. ओके असं राहतंय का काय. हर हर महादेव. तर चला, बॅटरी कमी आहे कॅमेराची, तर चला निघूया बाहेर. खूप लोक येतात तिथं. वाव, 1 नंबर हवा असली, नाथखोळा चालली नाही तर. मंदिराचं गेट लावून घेतो, कुत्री वगैरे आत जातात त्यामुळं. चला बसतो जरा मी इथं, कारण काय झालं, भाऊ आला होता त्यामुळं मी जरा म्हणलं येतो मी फिरून. तर इकडं आलोय. वाव, हा सुप्याचा घाट आहे. इथनं पण एक जण कुठला आहे काय माहिती, इथं येऊन व्हिडिओ बनवतो, त्याचे व्हिडिओ लय व्हायरल होतात, ते यूट्यूबला टाकतो. तो एक घाट आहे इथे. ह्या मंदिराच्या पाठीमागे एक घाट आहे आणि तिथे एक घाट आहे. त्या घाटातनं गाड्या चढत नाहीत. ते दिसते घाट हे खाली गेलेलं तिथनं. ते चौफुल्याला हा रोड जातो. हा म्हणजे बेसिकली सातारा नगर रोड आहे. ओके चला बाय बाय. बसतो मी रिलॅक्स जरा. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बहुतेक इथंची एंड करेल मी व्हिडिओ, कारण मोबाईलची ह्याची कॅमेराची बॅटरी संपली. चलो बाय बाय. दिसतोय का मी पण? ओके दिसतोय. 2.5 मिनटं झाले. ओय क्या कर रहा है, काला दिख रहा है मी. इकडं बघू आता कसा दिसतोय मी. काळा का दिसतोय मी? गोरायला का मी? चलो मित्रांनो, संध्याकाळच्या 6 वाजल्या बरं, तरी लाईट नाही आली. मोबाईल ही पाहू शकता स्विच ऑफ झालाय आणि कॅमेराची पण बॅटरी 6% राहिली. मी वापरला नाही त्यामुळं राहिलाय. तुम्ही पाहू शकता अंधार पडायसारखं झालंय, म्हणजे 6:30. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवेल की आमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे. चला बाय बाय.